बिना मेडिसिनचा ब्लड प्रेशर कमी करता येतो का? तर याचं उत्तर आहे हो. बिना मेडिसिनचा ब्लड प्रेशर कमी करता येतो. तर तुम्हीही ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाऊन कंटाळले असाल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत आणि ब्लड प्रेशर कंट्रोलच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याच्यामध्ये या मेन्शन आहेत. तर तुम्हाला या गोष्टी मी आज सांगणार आहे जेणेकरून की तुम्हाला तुमचा ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत होईल. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे की खूप सारे व्ह्यूअर आपला व्हिडिओ बघतात पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाहीत करत. तर तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन देतं. तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुरुवात करूया. तर जो पहिला पॉईंट आहे ब्लड प्रेशर कंट्रोलसाठी तो आहे डाएट. तर डाएटमध्ये आपल्याला घ्यायचं आहे की हेल्दी डाएट घ्यायचा आहे. तर आता हेल्दी डाएट म्हणजे कोणता डाएट आहे? तर जो हायपर टेन्शनमध्ये आपण डाएट यूज करतो ह्याला डॅश डाएट म्हणतात. तर डॅश डाएटचा फुल फॉर्म आहे की डाएटरी अप्रोच टू स्टॉप हायपर टेन्शन. म्हणजे हायपर टेन्शन कमी करण्यासाठी एक डाएट आपण तयार केलेला आहे. आपण तयार केलेलं आहे म्हणजे या डाएटमध्ये आपल्याला काहीतरी मॉडिफिकेशन करायचं. आपलं जे रेग्युलरचं जेवण आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे आहेत. तर काय काय मॉडिफिकेशन करायचे आहेत? तर आपल्याला फळांचं प्रमाण वाढवायचंय, पालेभाज्यांचं प्रमाण वाढवायचंय, पालेभाज्या फळभाज्या दोन्हीचं. होल ग्रेन घ्यायचंय. होल ग्रेन म्हणजे जे पण आपण पिठाच्या भाकरी करतोय ते पीठ अनपॉलिश असलं पाहिजे. म्हणजे मैद्याच्या भाकरी नाही खायच्या किंवा मैद्याच्या चपाती नाही खायच्या. जे आपण पीठ बनवतोय ते अनपॉलिश जे आपले मिलेट्स आहेत म्हणजे ज्वारी गहू हे अनपॉलिश असले पाहिजे. त्याच्यापासून बनवलेलं पिठाच्या चपात्या पोळी जे आपण बनवतो ते खायचंय. दुसरं आहे जे दूध आपण वापरतो त्याच्यामधली साय काढून वापरायचे. लो फॅट दूध वापरायचं आपल्याला. दुसरं म्हणजे बीन्स वापरायचे. बीन्स म्हणजे जे आपण स्प्राउट म्हणतो ज्याला, अशा डाळीच्या गोष्टी आहेत त्या वापरायच्यात. त्याच्यानंतर नट्स म्हणजे काजू बदाम पिस्ता अक्रोड अशा प्रकारच्या तुम्ही जेवणामध्ये ह्याचा प्रमाण वाढवू शकता. त्याच्यानंतर लीन प्रोटीन. तर लीन प्रोटीन म्हणजे काय असतं की जे चिकन आहे मटन आहे ह्याच्यामध्ये फक्त प्रोटीनचं प्रमाण जास्त असणार. म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये फिश खाऊ शकता, त्याच्यानंतर चिकनचे ब्रेस्ट खाऊ शकता, चिकन ब्रेस्ट पीस ज्याला म्हणतो आपण ते खाऊ शकता आणि मासे खाऊ शकता. तर अशा प्रकारचे आपण तुम्ही प्रोटीन इंटेक वाढवू शकता. तर जेवणातून कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या? तर अवॉइड करण्यामध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे सॅच्युरेटेड फॅट म्हणजे तेलकट पदार्थ जे सारखे वारंवार तळलेले पदार्थ असतात, सेम तेलामध्ये ते फ्राय केलेले पदार्थ, असे पदार्थ आपल्याला कमी करायचे आहेत. आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे जे कोल्ड्रिंक्स आपण वापरतो ज्याच्यामध्ये खूप जास्त शुगर इंटेक असतो ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्याला टाळायच्या आहेत. तर जर आपण असा चांगला डाएट फॉलो केला तर 5 mmHg ने आपला बीपी कमी होऊ शकतो. हे ज्यांना हायपरटेन्शन आहे त्यांच्यामध्ये आहे आणि ज्यांना हायपरटेन्शन नाहीये अशामध्ये 2 ते 3 नी आपला बीपी कमी होऊ शकतो. ठीक आहे. तर हे झालं डाएट विषयी. तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वजन. तर ज्या व्यक्तींचं वजन जास्त असतं त्यांना हायपरटेन्शनचा त्रासही जास्त असतो. तर जर आपण वजन कमी करण्याला आपलं प्रोत्साहन दिलं तर आपला बीपी कमी करण्याला मदत होते. याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही 1 किलोने वजन कमी केलं तर त्या व्यक्तीचा बीपी ही 1 mmHg ने कमी होतो. तर आता ह्याच्यामध्ये जे वजन कमी करायचं आहे ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कशा काय काय आहेत? तर वजन तुम्ही कमी करण्यासाठी तुम्ही डाएट वापरू शकता, डाएट प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे जेवणाचं प्रमाण आहे ते थोडं कमी करू शकता. म्हणजे आपण ज्याला डाएटिंग करायचं असं म्हणतो. तर डाएटिंग करूनही तुम्ही करू शकता, एक्सरसाइज करूनही तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तर तुम्ही जेवढं जास्त वजन कमी कराल तर तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल. तर ह्याच्यामध्ये जर सपोज काही व्यक्तींना डाएट करून एक्सरसाइज करून जर वजन कमी होत नसेल तर ह्या व्यक्ती काही मेडिसिनचाही आधार घेऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी मेडिसिन अवेलेबल असतात ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. जर खूपच जास्त वजन असेल ज्याला आपण मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो म्हणजे ज्यामध्ये BMI 35 किंवा 40 पेक्षा जास्त असतो तर अशा व्यक्तींना रिकमेंड आहे की त्यांनी बॅरिएट्रिक सर्जरी वगैरे सुद्धा ते करू शकतात. पण हे डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचं तुम्हाला. तर दुसरा पॉईंट आहे आपला वजन कमी करणे. वजन कमी करण्यानेही बीपी कमी करायला मदत होतो. जर बीपी कमी करण्यासाठी तुम्ही जर वजन कमी केलं तर ह्याने किती बीपी कमी होऊ शकतो? तर जसं मी तुम्हाला सांगितलं 1 किलो वजन कमी केलं तर 1 mmHg न तर मॅक्सिमम तुम्ही 10 किलो 15 किलो पर्यंत वजन कमी करू शकता. आणि 10 पर्यंत बीपी तुमचा कमी होऊ शकतो 10 mmHg पर्यंत. जी तिसरी गोष्ट आहे तर तिसरी गोष्ट आहे म्हणजे मिठाचं प्रमाण कमी करणे. तर मिठाचं प्रमाण कितीपर्यंत कमी करायचंय? तर जे डेली आपण मीठ वापरतो ते 5 ग्रॅमपेक्षा कमी असायला पाहिजे. मिठामध्ये म्हणजे सोडियम क्लोराईड नावाचं आपण मीठ खातो. तर आपल्याला ह्याच्यामधलं जे सोडियमचं प्रमाण आहे हे 1500 ते 2300 मिलीग्राम पेक्षा कमी करायचंय. म्हणजे जर आपण जे डेली मीठ खातो हे असं लक्षात ठेवा की जो छोटा चमचा असतो याच्यापेक्षा कमी आपल्याला मीठ खायचंय. तर आपल्याला असं वाटतं की आपण तर इतकं जास्त मीठ खात नाही पण आपल्याला नकळत काही गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्या शरीरात मीठ जातं. ते म्हणजे वेपर्स खाणं, त्याच्यानंतर फरसाण खाणं, नमकीन खाणं, पापड लोणचे ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे नकळत आपण हे मीठ कंझ्युम केलं जातं आणि
आपण आपला बीपी वाढला जातो. तर मिठाचं प्रमाण कमी करायचंय. जर आपण मिठाचं प्रमाण कमी केलं तर सिस्टॉलिक बीपी 5 ने कमी होतो आणि डायस्टॉलिक बीपी 2 ते 3 ने कमी होऊ शकतो. तर फक्त मीठ कमी केल्याने आपला बीपी इतका कमी होऊ शकतो. तर दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता, तर एक आपल्याला म्हणजे आता असं होतं की सुरुवातीला मीठ कमी केल्यानंतर आपल्याला तुरंत चवीमध्ये म्हणजे खूप जास्त लोकांना असं होतं की त्यांना चव चांगली लागत नाही. तर हळूहळू या गोष्टीची सवय होऊन जाऊ शकते किंवा तुम्ही मिठाचे काही सबस्टिट्यूट वापरू शकता, त्याच्या ठिकाणी दुसऱ्या काही गोष्टी वापरू शकता जेणेकरून तुम्हाला चविष्ट जेवण लागू शकतं. तर ही झाली मिठाची गोष्ट. आता खूप साऱ्या जणांना असं क्वेश्चन असतो की आम्ही नॉर्मल मीठ सोडून आम्ही सेंधा नमक खातोय किंवा रॉक सॉल्ट खातोय, तर दोन्ही प्रकारच्या मिठानेही बीपी वाढतो. तर असं नाही की नॉर्मल मीठ सोडून जर तुम्ही रॉक सॉल्ट खाल्लं तर फक्त रॉक सॉल्ट खाण्याचा फायदा एकच असतो की रॉक सॉल्टमध्ये दुसरे मिनरल जास्त असतात, त्याच्यामुळे त्याचा थोडेसे हेल्थ बेनिफिट असू शकतात, पण बीपी साठी त्याचा काही असा बेनिफिट नाहीये. सो जर तुम्ही मिठाचं प्रमाण, तुम्हाला दोन्ही मिठाचं प्रमाण कमी करावं लागणार आहे. असं नाही की तुम्ही रॉक सॉल्ट खात असाल किंवा सेंधा नमक खात असाल तर त्याने बीपी कमी होईल, तर हा गैरसमज आहे. तर हे एक लक्षात घेतली पाहिजे. तर ह्याच्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे पोटॅशियमचं प्रमाण. जे आपल्या शरीरातलं पोटॅशियमचं प्रमाण असतं हे बीपी कमी करण्यासाठी मदत करतं. तर आपल्याला काय करायचंय, पोटॅशियमचं प्रमाण वाढवायचंय. कारण जर पोटॅशियमचं प्रमाण वाढलं तर सोडियमचं प्रमाण आपल्या शरीरातलं थोडंसं कमी होतं, हे किडनीमध्ये असा कंट्रोल होत असतो. तर आता दुसरी ह्याच्यानंतरचा पोटॅशियम किती, तर पोटॅशियम आपल्या शरीरात कसं वाढवायचं आपल्याला, जर पोटॅशियम रिच डाएट असतात तर ह्या डाएटमध्ये काय काय असतं, तर केळी असते, ह्याच्यामध्ये मोस्टली अवॅकॅडोचे फूड असतात आणि जे हिरव्या पालेभाज्या आहेत ह्याच्यामध्ये पोटॅशियम असतं. तसंच संत्री, मोसंबी असे जे सायट्रस फळ असतात ह्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं. तर केळी, पालक, त्याच्यानंतर अवॅकॅडो फ्रूट आणि डाळी ह्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण आहे. तसंच मी आता जे तुम्हाला फळं सांगितली ह्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं. तर आता फक्त एक काळजी घ्यायची की ज्या पेशंटला किडनीचा आजार आहे किंवा ऑलरेडी त्यांना पोटॅशियम जास्तचे आजार असतात, तर अशा व्यक्तींनी, म्हणजे जर तुम्हाला किडनीचा आजार असेल किंवा तुमचे पोटॅशियम वाढवणारे औषधं जसे स्पायरलॅक्टन वगैरे असे औषधं असतात की जे पोटॅशियमचं प्रमाण शरीरातलं वाढवतात, तर अशी काही औषधं चालू असेल तर तुम्ही याच्यावरती जास्त जोर नाही द्यायचा, कारण तुमचं पोटॅशियम वाढून तुम्हाला हानिकारक होऊ शकतात या गोष्टी. तर हे थोडंसं काळजी घ्यायची गोष्ट आहे. ज्यांना किडनीचा आजार आहे त्यांनी पोटॅशियमचं जे सप्लिमेंट आहे ते काळजीपूर्वक घ्यायचे किंवा अवॉइड करायचे. तर जर पोटॅशियमचं प्रमाण आपण आपल्या जेवणातलं वाढवलं, नॉर्मल लोकांनी जर पोटॅशियमचं प्रमाण वाढवलं तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर 5 ने कमी आपल्याला करता येऊ शकतो. ठीक आहे. आणि ज्या व्यक्तींना हायपरटेन्शन नाहीये अशा व्यक्तींचा बीपी 3 ने कमी होऊ शकतो, फक्त पोटॅशियम आपल्या जेवणातून आपण डाएटमध्ये वाढवल्यामुळं. तर ठीक आहे. आता पोटॅशियम नंतर जो दुसरा आपल्याला घटक आहे जो म्हणजे बीपी कमी करण्यासाठी मदत करतो ते आहे फिजिकल एक्सरसाइज. तर डेली जे फिजिकल एक्सरसाइज लोक करतात तर त्यांचा बीपी कमी होण्यासाठी मदत करतो. तर आता डेली फिजिकल एक्सरसाइज करायची म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींना क्वेश्चन असतो की आम्ही चालायला जातो, आम्ही म्हणजे वॉक करतो किंवा आम्ही जॉगिंग करतो, तर ह्याच्यापैकी कुठला एक्सरसाइज करायचा आहे. तर एक्सरसाइज जो तुम्हाला सुटेबल आहे तो करायचा आहे. कारण असं असू शकतं की सपोज तुम्ही अचानक मोटिवेट झाला आणि तुम्ही अचानक एक्सरसाइजला सुरुवात केली. कारण कसं होतं, तुम्ही अचानक मोटिवेट होऊन जर अचानक एक्सरसाइजला सुरुवात केली तर तुमच्या बॉडीला त्याची सवय नसते, तर सो अचानक तुमच्या हृदयावरती त्याचा ताण पडू शकतो. सो असं नाही करायचं. कधी पण कुठलीही गोष्ट स्टार्ट करताना हळूहळू स्टार्ट करायची आहे. तर एक्सरसाइज कशी करायची आणि बीपी कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज फायदेशीर आहे, तर गाईडलाईन मध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही आठवड्यातून 150 मिनिटं एक्सरसाइज करताय, म्हणजे एका दिवसाला कमीत कमी तुम्ही 30 मिनिटं एक्सरसाइज करायची आहे. तर एक्सरसाइज तुम्ही कशा प्रकारची करू शकता, तर जर तुम्ही नॉर्मल एक्सरसाइज म्हणजे चालण्यापासून सुरुवात करू शकता, तुम्ही चालू शकता, त्याच्यानंतर ब्रिस्क वॉकिंग करू शकता. तर ब्रिस्क वॉकिंग काय असतं हे तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे, ते खूप एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तर चालू शकता, ब्रिस्क वॉकिंग करू शकता, तुम्ही जॉगिंग करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर फॅसिलिटी अवेलेबल असेल तर पोहणे हा खूप चांगला व्यायाम आहे. त्याच्यानंतर तुम्ही सायकलिंग करू शकता. त्याच्यानंतर खूप बेसिक अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही करून आपलं एक्सरसाइज वाढवू शकता. जसं की लिफ्टच्या ऐवजी तुम्ही जिन्याचा वापर करू शकता काही ठिकाणी जिथं अवेलेबल आहे. जर तुम्ही जवळपास घराच्या जात असाल तर तुम्ही बाईकच्या ऐवजी तुम्ही चालत तिथं जाऊ शकता जवळपासच्या ठिकाणी. तर या गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता. तर एकदा एक्सरसाइज मध्ये जर तुम्ही हा नॉर्मल एक्सरसाइज सोडून जर सोबत तुम्ही जिम पण करायला सुरुवात केली, तर फक्त नॉर्मल एक्सरसाइज करत असाल तर तुमचा बीपी 5 ने कमी होऊ शकतो. जर तुम्ही याच्यासोबत वेट ट्रेनिंग करत असाल, जिम करत असाल, तर तुम्हाला तुमचा बीपी 7 mmHg ने कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. तर आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ब्रिस्क वॉकिंग काय असतं. आपण जे नॉर्मल चालतो ह्याच्यापेक्षा आपल्याला थोड्या जास्त वेगाने चालायचं, जेणेकरून आपल्या जो हृदयाचा रेट आहे ना तो वाढला पाहिजे. म्हणजे नॉर्मल चालताना आपला हार्ट रेट इतका वाढत नाही, पण आपल्याला ब्रिस्क वॉकिंगमध्ये असं चालायचं की आपल्या हृदयाचा रेट वाढला पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणजे आपल्याला बोलताना थोडीशी धाप जाणवली पाहिजे, इतकं फास्ट आपल्याला चालायचं आहे.
तर मग ह्याला म्हणतात की ब्रिस्क वॉकिंग. तर ही ब्रिस्क वॉकिंग खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे आपण नॉर्मल चालतो ह्याने इतका फरक नाही पडत. ह्याच्यापेक्षा जास्त ब्रिस्क वॉकिंगनी ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी किंवा आपलं वजन कमी होण्यासाठी ही ब्रिस्क वॉकिंग ही खूप महत्वाची एक एक्सरसाइज आहे. म्हणजे ही नॉर्मल चालण्याचाच एक नवीन मॉडिफिकेशन आहे. म्हणजे चालणं आणि पळणं याच्या मधला एक पार्ट आहे असं तुम्ही याला म्हणू शकता. तर यानंतरची जी गोष्ट आहे ब्लड प्रेशर मॅनेजमेंटसाठी ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये काय असतं की ज्या आपल्या डेली लाईफ मधला स्ट्रेस आहे तो आपल्याला कमी करायचा आहे. तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे. असं आहे की जर तुम्ही पुरेशी झोप नाही घेतली तर रात्री आपली जी सिम्पॅथेटिक सिस्टीम असते ती झोपल्यानंतर ती डाऊन होते. जर तुम्ही पुरेशी झोप नाही घेतली तर ती सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट राहून तुम्हाला ब्लड प्रेशर तुमचा वाढू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण व्यक्तींना स्ट्रेस येतो तर ते काही गोष्टींच्या आहारी जातात, जसं की अल्कोहोल आहे, स्मोकिंग आहे. तर या गोष्टी ब्लड प्रेशर वाढवतात. तर जर तुम्ही स्ट्रेसचं नीट मॅनेजमेंट केलं, पुरेशी झोप घेतली, तर ह्या गोष्टींचं तुमचं सेवन कमी होऊ शकतं आणि तुमचा ब्लड प्रेशर मॅनेजमेंट करण्यासाठी मदत होऊ शकते. तसंच ज्या पण तुमच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सेलिब्रेट करा तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या मित्रांसोबत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनातलं जे महत्वाचा पार्ट आहे ते म्हणजे आपल्या जीवनातलं जे हास्य आहे ते आपल्याला परत आणायचं आहे. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करून, मित्रांबरोबर शेअर करून, तसंच एकमेकांना मदत करून तुम्ही ह्या गोष्टीचा आनंद जर साजरा केला तर त्यांनी तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो आणि तुमचा ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. तर आता या सगळ्या गोष्टी तर तुम्ही फॉलो करतच असाल, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात केली तर लगेच तुमचा बीपी कमी होणार नाही. असं नाही की आज तुम्ही एखादी गोष्ट चालू केली आणि त्याचे रिझल्ट लगेच तुम्हाला उद्या भेटतील. तर या गोष्टींना टाइम लागत असतो. तर ह्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज फॉलो कराव्या लागतील. आणि ही एक लाईफस्टाईल आहे. असं नाही की एक दिवस एक्सरसाइज केली उद्यापासून बीपी कमी होईल, असं कधीच होणार नाही. सो ही एक लाईफस्टाईलचा पार्ट आहे. तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल जगावी लागेल, जेणेकरून तुम्हाला या बीपीचा त्रास कमी होईल, तुमच्या मेडिसिन कमी होतील. सो दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही ह्या गोष्टी चालू केल्या, तुमचा ब्लड प्रेशर कमी व्हायला लागला, तर तुमची ब्लड प्रेशरची जी गोळी चालू असेल तर ती तुम्ही अचानकपणे बंद नका करू. तुमचा ब्लड प्रेशर मॉनिटर करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही गोळीचा डोस कमी करू शकता. अचानक गोळी बंद नका करू. त्याने काय होऊ शकतं, जर तुम्ही सपोज एखाद्या वेळेस तुमचा ब्लड प्रेशर अचानक वाढू शकतो आणि त्याचे तुम्हाला कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. सो ब्लड प्रेशरची गोळी विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्याने बंद नका करू. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल सुरुवात केली तर तुमचा ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते. तुमच्या ब्लड प्रेशरच्या मेडिसिनचा डोसही कमी व्हायला मदत होऊ शकते. तर अशाच प्रकारे तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा आणि तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणा. तर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्यक्तींसोबत याला शेअर करा. कारण तुमचा एक लाईक आणि तुमचा एक शेअर आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. थँक्यू.